नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. समाज बांधणीसह समाज सुधारण्यामध्ये पत्रकारितेचं मोठं योगदान आहे. या बदलत्या स्थितीत सुद्धा माध्यमांनी, पत्रकारांनी अत्यंत जबाबदारीनं आणि अत्यंत गांभीर्यानं समाज बांधणीचं, समाज निर्मितीचं काम प्रामाणिकपणे बजावलं पाहिजे. तरच समाज सर्वार्थाने सक्षम उभा राहील आणि राष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल सुकर होईल, असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी व्यक्त केलं. परभणी येथे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पत्रकार भवन ट्रस्टतर्फे पत्रकार भवन या ठिकाणी मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी बोलत होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार श्रीमती हेमा रसाळताई म्हणाल्या, गेल्या काही वर्षातील बदलत्या परिस्थितीमुळं पत्रकारितेसमोर सुद्धा मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. ही आव्हाने माध्यमांना, पत्रकारांना स्वीकारावी लागणार आहेत, तरच टिकावं लागणार आहे. पुढे बोलताना हेमाताई रसाळ म्हणाल्या, पत्रकारिता क्षेत्रात दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत आणि ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही. स्पर्धेत टिकायचे असेल तर हे बदल स्वीकारणं अनिवार्य आहे. त्यामुळे नव्या पिढीनं हे बदल ओळखले पाहिजेत, स्वीकारले पाहिजेत. त्याद्वारे या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. यावेळी पत्रकार प्रवीण देशपांडे यांनी प्रास्ताविकातून दर्पण दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या वर्तमानपत्रासह विविध भाषातील पहिल्या दैनिकाचा परिचय करून दिला. तर पत्रकार प्राध्यापक सुरेश नाईकवाडे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने, संतोष धारासुरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभुदीप के, प्रदीप बनसोडे, आनंद पोहनेरकर, मोहसिन खान, दिनकर देशपांडे, उत्तम बोरसोरीकर, प्रमोद पल्ला, श्री जयपूरकर, योगेश गौतम आदी पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पत्रकार हे समाजाला सत्याचे दर्शन घडवतात, असं प्रतिपादन परभणी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. दर्पण दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी हे उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, समाजाचे शिक्षक म्हणून पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे. विविध प्रकारचे दबाव, अडचणी असूनही पत्रकार चांगले वृत्तांकन करू शकतात आणि समाजाला योग्य दिशा देऊ शकतात. टिळक, आगरकर, आत्रे हे समाजाचे शिक्षक होते असं नाही, तर आजचे पत्रकारही समाजाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. समाजातील चांगल्या वाईट गोष्टी पत्रकार दाखवत असतात. पत्रकारांचं योगदान अत्यंत मोठं असून पत्रकारांचंच काम हे राष्ट्र निर्मितीचं आहे. समाजातील महत्त्वाचे प्रश्न मांडणं ही पत्रकारांची जबाबदारी असून ती पार पाडावी पाहिजे. मात्र चटपटीत बातमीच्या नादात अनेकदा बातमीचा गाभा हरवतो, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. या कार्यक्रमास शिक्षण विस्तार शिक्षण संचालक भगवान आसेवार, पूर्णा नगराध्यक्ष विमलताई कदम, सेलू नगराध्यक्ष मिलिंद सावंत, डॉक्टर एकनाथ गबाळे, मराठी पत्रकार परिषद सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष प्रभुदीप के, प्रदेश प्रतिनिधी राजकुमार हट्टेकर, दैनिक सकाळचे बातमीदार गणेश पांडे, लक्ष्मण मानोलीकर, मोईन खान, सुधाकर श्रीखंडे, प्रदीप कोकडवार, विठ्ठल वडकुते, अनिल दाभाडकर, उत्तम बोरसोरीकर, अंबर गालफाळे, प्रवीण देशपांडे, महेश कोकड, संगपाल आडागळे, मंदार कुलकर्णी, आनंद पोहनेरकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी प्रभाग क्रमांक 16मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी प्रताप भैया देशमुख यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी प्रभाग क्रमांक 16चे अधिकृत उमेदवार सुरेखा विनोद खरात, स्नेहल अशोक भवर, शेख अब्दुल शेख गफार, शेख कादर जानिमिया यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.